मंडळी, तर एका नवीन ब्लॉगमध्ये मी स्नेहा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते। तर आमची चालू आहे इथे भाऊबीज। ॲक्च्युली मी जाणार होती आज आणि आमची भाऊबीज राहिलीच होती, तर त्याच्यामुळे भाऊबीज चालू होते। आता हा माझा मोठा भाऊ आहे, माझ्यापेक्षा मोठा आहे आणि मागे बघू शकता तुम्ही आईचं झालं एक म्हणजे फराळाचं वगैरे भरत आहे ती। माहेरी गेल्यावर कसे पटपट दिवस निघून जातात कळतही नाही आणि लगेच आपला जायचा दिवस येतो। हा आहे माझा लहान भाऊ, हा माझ्यापेक्षा लहान आहे, मी मधली आहे। आम्ही तिघ जण आहे, 2 भाऊ आहेत आणि मी एक आहे। अशी झाली आमची भाऊबीज। तर आता दाखवते तुम्हाला माझं माहेरचं छोटंसं घर। तर इथे नवीन बांधकाम चालू आहे आणि इथे सध्या राहते, म्हणजे हे जुनं आहे। तर ह्या 2 रूम आहेत, हे किचन आहे आणि मागची समजा एक रूम आहे, तर त्याच्या 2 रूममध्ये सर्व आहे। हे आमचं सामान होतं आमच्या बॅगी बिगी, आणि इथे देवघर आहे आणि हे पण आमचंच सामान आहे, न्यायचं चिवडा वगैरे ते बांधलेलं आहे। इथे आईचं चालू होते वेणी घालायची आणि इकडे पाळण्यामध्ये झोपलेला होता वीर, बघा कसा चेहऱ्यावरती हात ठेवून झोपलाय, अंधारामुळे दिसत नाहीये। ही बघा कसा झोपला विरा आणि इथे आम्ही आता भाऊबीज केलेली, तिथे रांगोळी वगैरे काढलेली आहे। तर असं आहे आमचं छोटंसं घर। तर चला तुम्हाला आता नवीन बांधकाम झालं आहे ते दाखवते। ॲक्च्युली पूर्ण नाही झालं आहे, बांधकाम चालूच आहे अजून। तर इथे आहे सध्या म्हशी वगैरे बांधलेल्या आहेत आणि शेतीचा काही माल वगैरे आहे ते ठेवलेलं आहे। आणि हे जे आहे ना, हे वरच्या पोतड्या वगैरे हे बांधलेले प्रत्येक शेतकऱ्याच्या घरात तुम्हाला हे दिसेलच आणि ह्या म्हशीचा चारा वगैरे आहे। आणि इकडं माझा छोटा भाऊ आहे, तो म्हशीला पाणी वगैरे काही पाजत होता। तर इथे म्हशी वगैरे बांधलेल्या आहेत अशा। तर असं आहे आमचं घर। कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा। आता पोचलो आम्ही खामगावमध्ये, मावशीकडे जायचं होतं, त्याच्यामुळे मावस भाऊ राहतो खामगावमध्ये। ॲक्च्युली आम्ही पण खामगावमध्येच राहतो। तर हा आहे माझा मावशीचा मुलगा। त्याला दरवर्षी मी याच्याकडे येत असते भाऊबीजला, रक्षाबंधनला वगैरे असं। आणि हे आहेत काका, तुम्ही आधीच्या ब्लॉगमध्ये बघितलंच असेल। तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। आवडला तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत बाय बाय।